ती काय आता दाखवलेलं पाणी तुम्हाला हा. सगळं घाण आहे तिच्या ताळ्या बिळ्या ती वास येते पाणी गटरीचं वास येते तिच्यात आणि इथं यावं या गल्लीत एक गलास भरून पाणी प्यावून आम्हाला दाखवा आम्ही तुम्हाला मत देतो. आळ्या येतात पाण्यात त्या कुठल्या आता आहे ती जुनं नळ बरं. त्यात आळ्या येते ती पाणी नाही चांगलं ती आळ्या येऊन वास येतं गटरीचा भाजपने हित जी उमेदवार दिले किंवा जसे उमेदवार दिलेत हा. ही काय बघून दिलेत आता त्यांची त्यांनाच माहिती आहे. हा, हा. उगा पांढरे कपडे घालायचे आणि चार चाकीत फिरल्यानं ही काय ह्या गोष्टीने काय जनतेचा विकास होत नाही किंवा कोणी अडचणी दूर होत नाही. काय विकास झाला इथं गटरी निघत नाहीत 15-15 दिवस महिना कचरा उचलत नाहीत मागचा. हा आता नगराधीश कोणाला करायचं भरणी भालके त्यांना काय करायचं त्यांना काय नगराध्यक्ष ती सगळं बोलवल्यावर येते बिचारी फोन लावले तरी येतातच पण बिगर बोलता त्यांची महिन्यातून इथून 3-4 वेळा तर चक्कर असते. नगराधीश कोणाला करायचं नगराध्यक्ष प्रणिता भालके बालकेनला चेंजेस व्हायला पाहिजेत ना. हा. नगराध्यक्ष एकच बालके. का? मग काय बालके ती शिकलेले आहेत हा. आणि हुशार आहेत. मतदान करायची आणि इलेक्शनची कोणी वाटच बघू नये. ताई जरी आपल्याला कुठं दिसल्या तर गोलाला जर टिळा त्यांच्या कपाळाला लावून तुम्ही विजय आहे म्हणून असं त्यांना आपणच सांगावं. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दर्शक हो, नगरपालिकेची निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. आज 28 तारखेतून 2 दिवस त्या ठिकाणी प्रचार चालेल. 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला या ठिकाणी निकाल लागेल. पण निकाल नेमका कसा लागणार आहे, कुणाच्या बाजून लागणार आहे हे बघण्यासाठी आपण सातत्यानं लोकांमध्ये जातोय, संपर्क करतोय. प्रामुख्यानं पंढरपूरची नगरपालिका बघता त्या ठिकाणी अतिशय चुरशीची आणि अटीतटीची दिवसेंदिवस होत चालले. एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी वाढले आहेत. आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून जाऊन लोकांपर्यंत त्यांच्या समस्या काय त्या, अडचणी काय त्या, ज्या पद्धतीनं 2016 मध्ये म्हणजे गेल्या वेळेस निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा इथल्या सत्ताधाऱ्यांनी दिला होता तो पूर्ण झालाय का हे बघण्याचं काम आपण सातत्यानं महाराष्ट्र माझावरती करतोय. आणि त्याच अनुषंगानं मी आता संत पेठ मधल्या म्हणजे जे गादी कारखान्याच्या पाठीमागच्या एरियामध्ये आलोय. इथे लोक नेमकं काय म्हणते ती हे करता बघण्याच्या आधी तुम्हाला महत्वाचं म्हणजे दाखवतो. अजून देखील इथं अशा पद्धतीने त्या ठिकाणी गटार उघड्याच ठिकाणी बघायला मिळते, कचरा त्या ठिकाणी टाकला बघायला मिळतोय. लहान लेकरं ती महिला त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. तर या भागातली लोक नेमकं काय करणार आहे ती, कुणाही पाठीमागे उभा राहणार ती, चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. एक काका आहेत, काका काय म्हणतो बघू. थोडं वेळाचा व्यवसाय आहे. नमस्ते. नमस्ते. कधीपासून व्यवसाय हे आता वाढलापासून चालू आहे. बरं, मग पुढे मंदिरापुढे जाऊन विकायचं नाही येऊन घेऊन जातात ते. ना. बर मंदिरापाशी बी विकायला बसतात, हा इथून बी घेऊन जातात. बर काय विचार काय चालू आहे? नगरपालिका निवडणूक लागली या काय नगरपालिकेत निवडणूक आता ही असली नगरपालिकेत निवडणूक आणि कशाची निवडणूक, काय वार्डातले कामं होत नाहीत, काय नाहीत आणि कशाची निवडणूक आहे. आवलाय विकास केलाय म्हणते ते कितना कुठला विकास आणि काय विकास झाला इथं गटरी निघत नाहीत 15-15 दिवस महिना कचरा उचलत नाहीत मागचा. हा आणि काय करणार त्या विकासाचा तसला विकास सगळा कुठं पळून गेला नाक्याच्या बाहेरच. बर कचरा तसा असतो पाठीमाग. हा सगळे तसंच असते. हा अहो 200 कोटी रुपये आले पंढरपूरसाठी निधीसाठी. कुठं कोणाच्या घरात गेले, आमच्या घरी आलेत काय हा निधी बिधी काय आलाय कुठे गेलाय काय कळत नाही काय नाही. बर फोन लावल्याशिवाय तर गटर काढायला 15-15 दिवसात सुद्धा येत नाहीत. येत नाही ते नाही येत. मग कसं काय तर राहायचं. मग काय आता घाणीतच राहायचे हा आणि तुमचीच गडबड असती म्हणतात अजून फोन लावला की. बर मग कसं चित्र होईल? नगरपालिकेला काय होईल? काय होणार की आता यांना आता आम्ही काय केलं इथं हा. नगरसेवक आमच्या गल्लीतलाच व्हावं म्हणून आम्ही उभा केलाय अपक्ष. बर बर हा गल्लीतच आला पाहिजे. हा गल्लीतलाच व्हायला पाहिजे म्हणजे काम तर होत्याल ना. हा अण्णासाहेब धोत्रे बर यांना उभा केलेला आहे. बर आपला माणूस पाहिजे. हा आपला माणूस पाहिजे. हा कोणतरी बोलवलंही पटशीन यावा पटशीन करावा अशी कामं अशी आमची बर अपेक्षा आहे. नगराध्यक्षाला काय चालू आहे? नगराध्यक्ष एकच बालके. का? मग काय बालके ती शिकलेले आहेत हा आणि हुशार आहेत, बर त्याच्यामुळे ती नगराध्यक्ष बालकेच मग पाहिजे. कामध्ये कशावर करतील? त्यांच्यावर विश्वास काय ठेवायचा? विश्वास ठेवणार की नानाची सून आहे ती. हा 100% येणार. 100%. ठीक आहे, नानाची सून आहे आणि विश्वास ठेवलाच पाहिजे कामावरती त्या ठिकाणी म्हणून लोकांची चर्चा बघायला मिळते. नमस्ते हो. नमस्कार म्हणतो. नमस्कार बोला. काय नोकरीला आहे कुठं काय झालं रिटायर झालं काय करतो? BSNL मध्ये होतो. बर 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 मग आता काय निवांतच. काय म्हणते पंढरपूर? स्वच्छ आहे का पंढरपूर आपलं? पण स्वच्छच म्हणायचं की आता का म्हणायचं? दुसरं तसं बघते काय काय होत नाही तर काय बोलण्यात अर्थच नाही ना. काय होईल की आपण बोलल्याशिवाय कसं व्हायचं? बोलल्याशिवाय होत नाही, बोलून सुद्धा होत नाही. हा आता जवळजवळ 20 वर्ष झाले इथंच आहे. हा काय विकास बघतोय जे कामं झालेली जे नाही होणारे नाही होत नाही ते होत नाहीत ना. हा तर खऱ्या अर्थानं या भागातल्या या नगरपालिकेचे प्रश्न लोक मांडत असताना कोणताही विकास झाला नाही याची चर्चा भागामधून बघायला मिळते. तर काही महिला आमच्या सोबत आहेत, महिलांसोबत संवाद साधत. ताई नमस्ते. हा नमस्ते. पाणी नाही आहे इकडल्या गल्लीला, नळ द्या तेवढा पाण्याचा. बाकी पाणी काय? नाही. हा पाणी नाही तिकडे लोकांच्या नळाला पाणी आणते मी. हा
एवढा हे आहे बघा, दुसरं काय नाही. बरं पाण्याचं आता ते टँकर काका म्हणते काय पाणी तिकडे येते मग स्वच्छ येत नाही म्हणते पाणी पाणी वास येते, थांबा, आळ्या थांबा. येतात त्यात. हा काय म्हणताय आळ्या येतात पाण्यात त्या कुठल्या आता आहे ती जुनं नळ बरं. त्यात आळ्या येते ती पाणी नाही चांगलं ती आळ्या येऊन वास येतं गटरीचा प्यायचं पाणी प्यायचं पाणी आम्ही दुसऱ्याच्या नळाला पाणी भरतो प्यायला. बर हा अवघड आहे परिस्थिती लय अवघड आहे. झाडू आले येत नाही काय येत नाही कशाचं काय सोय करायची ते आपल्या कोणाचं माणसं दुसरे आणायचं ना त्याच्यामुळे म्हणायचं. हा. बर तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी भरून प्या सगळं भरते ते. तरी पण पाणी येत नाही बरोबर. मसनात आणा पाणी पण थांबा, भरा थांबा. म्हणते. काय म्हणताय मसनात आणा हा पर पाणीपट्टी भरा म्हणते ती. बर कुठली पैसे आणा तुम्ही हा बर असं आता एकच तुमच्या घरात पुढे गटार बिटार उघडी दिसते कसं राहतं मग इथं हा ती त्यांचे ह्यांची मालकी हक्काची आपलं काय संबंध नाही, आपण इकडे राहतो. असं आहे काय हा हा बर बर मालकी हक्काची असली तर पण त्यांनी काढायला येत नाही फोन लावल्याशिवाय तुम्हीच फोन लावता म्हणते ते. राहायला कोणा तिघ चौघत आहे तिघच आहे ती राहणार इथं मालकी हक्काचे हा. त्यांनीच सांगते ती येत पण नाही ती त्यांनी लवकर बोलावले बरं, गटर बरं. काढायला. हा. आळ्या तर येतेच हा. कुणाला सांगायचं पाणी सगळ्याच जात आहे. गल्ली आहे म्हणलं तर मालकी हक्काचं असं सगळ्यांना सांगायचं काम आहे. बरोबर. नाही सांगत त्यांनी सगळ्याचं पाणी जात आहे तिथं हा. कोण बोलत नाही तिथे आता मग मागा इथली पाय पडत येते ती मग आता हा. आल्यावर मग बघायचं बरं. तेव्हा बोलायचं त्यांना. हा लोक म्हणते पैशावर मत लय फुटली आता काय माहिती आता फुटते तर ते कोण पैसे देते त्यांना फुटत असतील आपण काय हाय ते हायच आपलं. मग आता नगराधीश कोणला करायचं भरणी भालके म्हणजे ते बालके हा. त्यांना काय करायचं त्यांना काय नगराध्यक्ष ती सगळं बोलवल्यावर येते बिचारी. हा, हा, हा. हा चांगली ती हा ठीक आहे ताईंच्या पाठीमागे उभा राहायचं प्रणिती ताईंना उभा करायचं प्रामुख्यानं पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजून देखील इथल्या भागाचा सुटलेला चित्र बघायला मिळत आहे. अजून काही महिला वर्ग ताई नमस्ते नमस्ते. काय ते काकू म्हणते पाणी चांगलं मिळत नाही प्यायला. पाणीच येत ना आमच्या नाला आळ्या येतात. हा तुम्हाला आता संध्याकाळी पाणी आलं तर दाखवते. बर हम्म. एवढं घाण पाणी येते घाण पाणी येतं. पाणी पाणी. बघा, घाण आहे पाणी. हा बघा ते पाणी तेच. बघा. मग आता ही पाणी पेच पाणी तुम्हाला आले प्यायचं पाणी कॅमेरा दाखव पाणी त्यांना ते प्यायचं पाणी असलं येतं घाण. बर ही घाण माग तर ही घाण पाणी पंढरपूरकरांनी प्यायचं ही नगरपालिकेची अपेक्षा वाटते या काय वाटते का आपण काम करत नाही जेवढं तर चांगलं पाणी काय प्यायचं काय माहित काय काम करा प्यायचं पाणी येत ना आम्हाला. आम्ही दुसऱ्याच नळाच भरतो पाणी. पाणी प्यायचं सगळ्याकडे सोय आहे इथंच नळाला सोय नाही बघा आमच्या इकडं एक सोडून दोन पाईपलाईन गाठले ती हा. एक बी पाईपाला पाणी नाही आमच्या इकडं नळाला. बरं. आम्हाला पाणी पाहिजे दुसरं काय नाही चांगलं पाणी पाहिजे. नळ तर आहे का इथं हा नळ आहेत ना सगळं आहे ती काय आता दाखवलेलं पाणी तुम्हाला हा सगळं घाण आहे तिच्यात ताळ्या बिळ्या ती वास येते पाणी गटरीचं वास येते तिच्यात. बर हा, बर आम्हाला पाणी चांगलं पाहिजे दुसरं काय नाही. नाही तुम्ही तक्रारी करत नाही त्यांच्याकडे पाणी द्या आम्हाला म्हणून. तक्रार केली हा सांगत हा बोला हा तक्रार केली तर पहिले आपण हा. नुसतं येऊन बघून जातात. बर काय विकास करत नाही ते काय नाही आमच्या एवढे सगळ्या नळाला पाणी घाणच येते. बर पाण्यात आळे म्हणले होते आपले लहान लेकर आहेत लेकर कुठं पण कशी पण पाणी पिली बघितले होते मध्ये बी मेंबर आलते बघून करून गेलते तेव्हा बी सांगितले होते मग एक सोडून दोनदा पाईपलाईन घातलं तर पाणी नाही आम्हाला पाणी द्या दुसरा काय नाही पाण्याची तेवढी अर्जी आहे आमची. अहो अजून पण लोक पाण्याची अपेक्षा तुमच्याकडे करत असतील आणि तुम्हाला साधं लोकांना तुम्ही चांगलं शुद्ध पाणी पंढरपुरात पाजू शकत नसाल तर तुम्ही एवढे दिवस या पंढरपूरमध्ये सत्तामध्ये काय करताय हा प्रश्न उपस्थित होतोय. महत्वाचं म्हणजे हे पाणी तुम्हाला पंढरपूरकरांसाठी प्यायला येते काकू सांगते त्या पाण्याचा वास येतोय आळ्या पाण्याच्या मध्ये आहे आणि अशा पाणी तुम्ही पंढरपुरांना पाजताय तर ती लाजीची आणि शर्मिनवाणी गोष्ट आहे. अजून काही तरुण मित्र आमच्या सोबत आहे जाऊया संवाद साधूया. नमस्ते. काय करता काम आमचं दुकान आहे गाड्याचं बिझनेस आमचं. गाड्याचा बिझनेस आहे काय चर्चा तुमच्या गल्लीमध्ये आल्या या वार्डामध्ये आल्या होती लोक अक्षरशः वैताग आहेत नगरसेवक नगराध्यक्षवरती काय कामं केली नाही ते येत नाही तिकडं साधी गटरीची व्यवस्था नाही प्यायची पाण्याची व्यवस्था नाही काय शुद्ध नागरिक म्हणून काय वाटतं. बरोबर आहे पाण्याची तर व्यवस्था अजिबात नाही इथं हा. कारण की पाणी पिण्याचं योग्य नाही येत आम्ही बाहेरून भरतो आता सध्या पाणी आणि घाणीचं साम्राज्य पण तिकडे भरपूर आहे. आणि कसं आहे ते गटर पण बघा तुम्ही गटर पण व्यवस्थित निघत नाही काय नाही काढायला पण येत नाही काय नाही आणि अडचणी आहेत आणि ड्रेनेज पण पूर्ण ड्रेनेज असं जाम आहे आता पूर्ण आमच्या pack सध्या. हो पूर्ण पॅक आहे लवकर निघत नाही काय नाही पाण्याचे कमतरता आहेत आमच्याकडं. बरं काही अजून माणसं आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत बोलूया. दादा नमस्ते. नमस्ते. काय वाटतंय पंढरपुरात फिरत असताना तुमच्या वार्डामध्ये फिरत असताना काय लोकांचे प्रश्न काय सांगता येतील. आता वार्डामध्ये तुम्ही आता मुलाखती घेतलेल्याच आहेत. बरोबर तर गटारीचा प्रश्न आहे हम्म. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न हा. आहे रस्ते व्यवस्थित नाहीत इकडं सगळं कचरा साठलेला आहे हे कालच आम्ही ही JCB लावून ही केलेलं आहे आणि कचरा जाळून टाकलेला उचलून पण नेलं नाही नगरपालिकेच्या माणसाने. जाळलाय हिथंच जाळलाय. बर आणि पाण्याचा प्रश्न तर तुम्हाला माहितच आहे आता तुम्ही पाणी पण चेक केलेलं आहे जे आता कोण आहेत चालूला नगरसेवक झालेले आहेत 2016ला नगरसेवक नगराध्यक्ष झालेले आहेत त्यांनी इथं यावं या गल्लीत
हा. एक गलास भरून पाणी प्यावून आम्हाला दाखवा, आम्ही तुम्हाला मत देतो. बर हा कसलं आहे पाणी? आता तुम्हाला सांगितलंच की लोकांनी आता काय काय हा. आळ्या आहेत पाण्यात, हा. गटारीचा वास येते पाण्याचा. बर आता येतील की बाकीची पाया पडत मत मागायसाठी इकडे चालू मग आहे त्यांना आम्ही आता पाणी पाजू की तेच हा हा गटारीचं पाणी त्यांना आम्ही आता पाजणारच आहे. हा हा आणि त्यामुळं आम्ही आता ह्या भागातून प्रभाग क्रमांक 18 मधून हा. अपक्ष उमेदवार हा. म्हणजे आमचे फिराजी लक्ष्मण धोत्रे यांना आपण आता उभा केलंय. हे सगळ्या जनतेनेच उभा केलेला आहे. बर हा हा या जनतेच्या आग्रहाखातर आपण त्यांना उभा केलेला आहे. आणि त्यांना चांगला प्रतिसाद आहे इथून. बर आणि नगराध्यक्षाला नगराध्यक्षाला भालके आहेत. भालके आता तुम्ही आता सगळे तुम्हाला हेच केलेलं आहे ना. हा भालकेला का बरं द्यायचं? आता नवीन पाहिलं आपल्याला, जुन्यांनी तर काय काय केलंच नाही. हा. आता समस्या तुम्हाला सांगितल्यात लोकांनी. बर हे करा काय रोडलोर धोत्रे साहेब काय धोत्रे साहेब, हा अण्णासाहेब धोत्रे. बर आता यंदा आम्ही त्यांनाच विजय करणार आहे. बर सातत्यानं आम्ही एक समाजसेवक आहे नवनाथ चव्हाण. सातत्यानं आम्ही प्रश्न मांडतो, हा. पण आम्हाला आवडीची उत्तर देतात. कोण देतंय? अधिकारी हा करोगे ठोगे या निर्णयासाठी फोन लावला तर का तुम्हाला दम नाही का, आणि आम्ही भांडायचं कोणाला? नगरसेवक असला तर आमचा हक्काचा आम्ही बोलू शकतो. हा हा त्यामुळे आम्ही स्वतः अण्णा धोत्र्यांना उभा केलेला आहे. आहे हा बर नगराध्यक्षाला कोण होता इकडं? नगराध्यक्षाला आता चालू आहे चर्चा, बालिकांची चर्चा आहे जोरात. आहे ज्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न मांडले होते गेल्या वेळेचे ते प्रश्न न सुटल्यामुळे खास करून लोकांची चीड तुमच्यावरती बघायला मिळते. या भागामध्ये अनेक प्रश्न तसेच आहेत. तिथल्या लोकांना काय हायफाय रस्ते नको इथं किंवा लय भारी कुठल्या सुविधा नको आहेत. अगदी मूलभूत ह्याच्या गरजा आहेत. त्या साधा रस्ता आहे, पिण्याचं पाणी महत्वाचं आहे, शुद्ध हवा महत्वाची आहे. तुम्ही इथला कचरा ह्यांच्याच गलीत जात आहे, म्हणजे तिथला धुरा ह्यांच्याच हृदयामध्ये त्या ठिकाणी साठवत आहे. नेमकं विकास चाललाय कुठं आणि एवढा निधी आला गेलाय कुठं, हा प्रश्न प्रामुख्याने इथला नागरिक तुमच्याकडे उपस्थित करतोय. या भागामध्ये आमचे काही तरुण मित्र आहेत, गप्पा मारत बसले, त्यांची काय चर्चा चालू? नमस्ते. नमस्ते हो. नमस्कार. काय निवांत गप्पा मारत बसले कोणाचं? काय चाललंय आता? हा निवडणूक आहे गप्पा. निवडणुकीचं नाही एवढं मोठं नाही निवडणुकीच्या गप्पा मारायला, हा हा पण आता थोडंफार इकडं तिकडं चर्चा ऐकून बघून फिरून तर कळते, जरा बरोबर आहे. समजते पण वातावरण आपल्याला. मतदाधिकार तर आपल्याला बाबासाहेबांनी दिलाय आणि ते योग्य वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. काय तरुण पोरांचं म्हणणं काय आहे इकडं? तरुण पोरांचं म्हणणं तर एवढंच आहे की आता जी चुका आपल्या वडिलांनी आईने असू द्या चुलत्यांनी मोठ्या माणसांची केली आहे ते आता आपण करायचे. तुम्ही काय बघताय इकडून पंढरपूरमध्ये फिरत असताना कुठल्या प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने जाणले? प्रश्न तर आता तसे जास्तीत जास्त पाहायला गेले तर खूप आहेत. हा रस्त्याचे असू द्या, हा. चेंबरचे असू द्या, गटारीचे असू द्या, झाडण्यापासून कचऱ्यापासून कशाचे पण असू द्या, हा काही सामान्य लोकांना रोजच्या लागणाऱ्या गरजा आणि गोष्टी आहेत. बरोबर. हा ह्या बारक्या गोष्टीत पूर्ण होत नाहीत, हा. तर मोठ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जायच्या कशा. हा त्यामुळं आम्ही आता तसं सांगितलं तर चालतंय ना तुमच्या नियोजन. 100% सांगायचं तुम्हाला. आमच्या वार्डातून 18 नंबर प्रभागातून हा आमचे अपक्ष उमेदवार आम्ही उभा केलेत हा. जनतेतून. हा फिराजी अण्णासाहेब धोत्रे, बर त्यांना उभा केले. आम्ही बी जनतेला जाऊन सांगतोय, रोड रोलर चिन्ह आहे त्यांचं, हा तुम्ही त्यांना जसं आम्ही बंद डोळ्याने विश्वास ठेवलाय त्यांच्यावर, हा. तसं तुम्ही पण आता तिथं गेल्यावर आम्ही त्यांना सांगणारच आहे. त्यांनी पण त्यांना मतदान द्यावं एवढी आमची इच्छा आहे. नगरसेवकला नगरसेवक नगराध्यक्ष काय चर्चा आहे? तर नगराध्यक्षाला तर आमचं ठरलेलंच आहे ते आता काय ठरलंय? प्रणितीताई बालके. का ठरवलंय? ताईंचं कसं आहे सर्वसामान्य लोकांसारखं आहे. हा असं काय नाही की लय मोठं पद आहे आपल्याकडं, आपण लय मोठ्या घरात नाही आहे ते आहे, काय नाही. ताईंला तुम्ही आत्ता फोन लावा किंवा एक 5-10 मिनिटांनी लावा, कधी लावा, निम्म्या रात्री लावा, ताईंला फोन लावले, ताई जिथं बोलवले तिथं लगेच 10 मिनिटात 5 मिनिटात हजर होते. हा हा वेळ बघत नाही, काळ बघत नाही, काय नाही. जनतेने फोन लावले, जनतेची अडचण आहे, एक फोन गेलाय ताई हजर. तर ही निवडणूक महिलांची असताना ते समोरचे उमेदवार असले किंवा प्रशांत परिषद ते बघितलं टीका का करते असं वाटतंय? काय त्यांचा रोल नाही तर ते निवडणुकीत नाही. आता त्या गोष्टीवर आपण बोलू शकत नाही का. मुद्द्यावरती निवडणूक असे दुसरीकडे न्यायचे विचार चालू आहे असं वाटतंय का? आता बघायला गेलं तसं त्यांचं ते वैयक्तिक खासगी विषय आहे. हा ते का टीका करते, त्यांनी का टीका करते, ते आता त्यांच्या दोघांनाच माहिती आहे. हा हा आता इथं प्रश्न चालू आहे जनतेचा विकासाचा, वार्डाच्या विकासाचा आणि गावाच्या विकासाचा. ह्या मुद्द्यावर तर आजपर्यंत कोण बोललंच नाही. मग आमची अशी इच्छा आहे की ह्या मुद्द्यावर तुम्ही मतदान मागा. एकदा तुम्ही गावात फिरा, गल्लोगल्ली फिरा, वार्डात फिरा, आणि त्यातल्या त्यात संतपेठ भागात तर तुम्ही फिराच फिरा. आता काही लोकांना त्याची गरज आलेली आहे. मोठी मोठी लोक आता नाव घेत नाही आम्ही, पण एवढे दिवस त्यांचे कार्यकर्ते फिरत होते, पण कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं नसल्यामुळे आता त्यांना स्वतःला फिरावं लागतंय, घरोघरी येऊन बसावं लागतंय. शेवटी जनता पण हुशार आहे,
कोणाच्या 10-5 रुपयाला बळी पडून किंवा आमिषाला बळी पडून आता कोणाला असं मतदान देणार नाही. आमची जवान युवा पिढी तर सगळी विकासाला मतदान करणार आहे. बरं हा. असं काय नाही मी एवढे देतो मलाच मतदान कर, अजिबात असं होणार नाही. असं कधी मतदाराला वाटतं का की आता मत केले आपण आपल्याला लय पुणे मुंबईसारख्या आपल्या सोयी सुविधा मिळायला पाहिजे, मेट्रो सिटी असते आपल्याकडे व्हायला पाहिजे, विमानतळ आपल्याकडे यायला पाहिजे, काय सामान्य काय प्रश्न आहेत लोकांचे इथले? काय आपले सामान्य म्हणजे रस्ता, पाणी, अन्न पाणी, वीज निवारण मिळालं पाहिजे एवढं वाचता. मेट्रो बिट्रो आता ही लई लांबची गोष्ट झाली, मोठ्या मोठ्या प्रभागातली गावातली गोष्ट झाली. सामान्य ह्या गावात गोष्टी लागणाऱ्या सामान्य गोष्टी आहेत. रोड असू द्या, प्यायचं पाणी असू द्या, स्वच्छता असू द्या, कचऱ्याचं झाड रस्ता स्वच्छीकरण असू द्या किंवा अजून इतर गोष्टी, पावसाळा आला डेंगू मच्छरचे असतील किंवा फवारणी असेल औषधांची, अशा सामान्य बारक्या बारक्या गोष्टी. आम्हाला जास्त अपेक्षा नाही कोणाला. बरोबर. पण एवढे दिवस ज्यांच्याकडे सत्ता होती किंवा जे नगराध्यक्ष होते त्यांनी त्या सुद्धा गोष्टीत कधी लक्ष घातलं नाही. ह्यांना नगरसेवक आणि मेंबर व्हायचं आहे कशाला, तर यांच्या नावापुढे फक्त एक पद लावण्यासाठी आणि लोकांच्या लग्नपत्रिकेत त्यांचं नाव छापण्यासाठी. आम्हाला तसं नाही पाहिजे. आम्हाला जनतेची कामं करणार नगरसेवक पाहिजे. त्यामुळं आता जनतेनं आता आम्ही तर ठरवलेलंच आहे, तसंच इतरांनी बी ठरवून विकास काम करणाऱ्या नेत्याला निवडून द्यावं. नाव घेतलं तर सत्ताधारी म्हणतात की वरती केंद्रात भाजप सरकार आहे, राज्यात भाजप सरकार आहे, तालुक्यात भाजप सरकार आहे, आमदार आहे तिथं, नगरपालिका पण भाजपकडे पाहिजे, मग विकास होण्याची कुठे येणार चर्चा? आता कसं आहे, केंद्रात ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी पळले, त्यांचे कामं तिथपर्यंत जिथे जिथे काम आहे तिथं त्यांची सत्ता येणार. पण भाजपने इथं जी उमेदवार दिले किंवा जसे उमेदवार दिलेत ही काय बघून दिलेत आता त्यांची त्यांनाच माहिती. उगा पांढरे कपडे घालायचे आणि 4 चाकीत फिरलं नाही काय ह्या गोष्टीने काय जनतेचा विकास होत नाही किंवा कोणी अडचणी दूर होत नाही. नेता कसा पाहिजे आपल्या पक्षात, आपल्या पक्षाचं नाव तवाच होईल जेव्हा आपण आपल्या पक्षाने दिलेला नेता हा जनतेच्या दारात पोचला पाहिजे. बरोबर. आता लय आता बोलण्याची गोष्ट नाही. शिंदे साहेब काय म्हणतात, नेता कसा पाहिजे, जनतेच्या दारात उभा राहिलेला पाहिजे. तसं आता ती फक्त शिंदे साहेबापर्यंत न्यूजवर ऐकण्यापुरतं एवढंच आपल्याला भारी वाटतंय. पर्यंत शिंदे सॉरी पर्यंत ताई बालके येतात का काही वार्डामध्ये, काही संपर्क असतो काय, दाढ उभे राहते का? परिणिताताई फोन लावले तरी येतात, पण बिगर बोलवता त्यांची महिन्यातून इथून 3-4 वेळा तर चक्कर असते. येतात, सगळ्यांना विचारतात तुमच्या काय अडचणी, तुमच्या काय समस्या असल्या तर आम्ही बी सांगतो, नसले तर मग आपलं ताई येतात, बोलतात, जातात. 100% परिवर्तन आहे यंदा इथं. परिवर्तन तर आता सगळं ताईच्या पाठीमागेच आहे. आमची तर अशी इच्छा आहे की आता मतदान करायची आणि इलेक्शनची कोणी वाटच बघू नये. ताई जरी आपल्याला कुठं दिसल्या तर गोलाला टिळा त्यांच्या कपाळाला लावून तुम्ही विजय आहे म्हणून असं त्यांना आपणच सांगावं. महत्वाचं म्हणजे मुद्द्यावर बोलतोय पोरगा बरं का. पंढरपुरातले जे असणारे प्रश्न आहेत अगदी पोट तिडकीने मांडणारं खरं तर तरुण पोरगा आहे. ताईंचा विजय फिक्स आहे. जिथं जिथं ताई दिसलेल्या त्या ठिकाणी कपाळाला गुलाल लावा, कारण 3 तारखेचा गुलाल हा भालकेंचाच असणारा चर्चा भागातून बघायला मिळते. प्रामुख्यानं या वार्डामधले संतपेठमधले प्रामुख्यानं आपला विकास न झाल्यामुळे तिथल्याच वार्डानं आपला स्वतःचा म्हणजे याच भागातला एक उमेदवार दिलाय आणि त्याचं चिन्ह आहे काय, त्यांचे ना रोड रोलर चिन्ह आहे. आणि खरं तर इथला भाग जो आहे नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी प्रियंताई बालकेंच्या पाठीमागे उभा राहणार आहे. प्रश्न तेच आहे, तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जे प्रश्न या भागातले होते, रस्ता असेल, पिण्याचं पाणी असेल, गटारीची सोय असेल, या अजून देखील न सुटल्यामुळं नागरिक या ठिकाणी आक्रमक आहे. खरं सत्ताधाऱ्यांवर त्यांचा रोष आहे. रोष हा खरं त्यांचा वैयक्तिक नाही, कारण तुमच्यावरती वैयक्तिक टीका नाही. तुम्ही ज्या पद्धतीने या भागाची कामं करायला पाहिजे होती त्या भागाची पद्धतीने या भागामध्ये कामं केलेली नाहीत. त्यामुळे खरं तर सत्ताधाऱ्यांवर इथल्या नागरिकांचा प्रामुख्याने रोष दिसतोय. त्यामुळं बदल हा नक्कीच होईल अशा इथल्या नागरिकांकडून प्रतिक्रिया बघायला मिळते. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.